रोशनी मला आवाज दिल्यासारखा झालता ना. कोण आवाज दिलता मला? कोणी आलतं का? आपल्या घरी कोणी आलं होतं का? हो ना, मामा आले होते ना. तुम्हाला भेटत होतं मामाले. काय केलं आईनं काय नाही तर काय माहित का. त्या सोनमनं कोणाचा तरी नंबर दिला म्हणते आईले. ते रोशनचा फोन आला असत. आई बी आता गेले तर गेले, जाऊ दे ना, करू दे ना म्हणलं तिच्या मतानं त्याच्या मतानं. आई ऐकत नाही, हात धुवूनच मागा लागली त्याची. ते मामा आले होते, तुम्हाला बोलायचं होतं तर काय माहित का, मामीचा फोन आला आणि लगेच चालले गेले म्हणे जवायले बोलव म्हणे, मी येतो म्हणे पटकन. आणि तुम्ही काय हे चड्डीवर आले का जी? पुढे नाही का घरात? मामा आहे ना ते, मामाच्या समोर चड्डीवर जाता का तुम्ही? बरं तरी वाटते का? जा ना, कपडे घालून ये ना, पॅन्ट गिंट घालून ये ना, जा ना. का बाई महाबिन तर मला वाटलं श्याम्या सोय खरं, श्याम्या आले म्हणून तसंच आलो. मला काय माहिती आहे मामा आहे म्हणून. थांबायला लावतो, येतो मी पटकन पॅन्ट घालून. बाई जवायला आवाज दे म्हणलं होतं ना बाई तुले. रोशनी दे ना थोडस जवायला आवाज तर दे. गुरुजी, आज मामा आले ना, ये ना बाहेर तर या. ये ना, झालेच नाही का कपडे घालून तुमचे? आलो ना मामाजी, आलो ना, बोला ना. काय झालं मामीचे? काय म्हणते? कोणाचा फोन आलता? काय झालं? हा मित्रांनो पत्ता काढला, सापडते की पडते. आपण गेलो होतो जवाई, एक काम करू आपण निघू आज. आज हे का नाही येईल का नाही, अजून दुसऱ्या इकडं निष्ठाच्या पहिले का नाही दोघाले गावात घेऊन येऊ आपण. हा रोशनले आणि ती पोरगी काय नाव आहे तिचं तर तिले घेऊन येऊ. ते पोरगी आली नाही तर मग कसं करायचं मामा? ते पोरगी आली नाही तर तिच्यावाल्या भावाला घेऊ आपण, श्यामेले सोबत. श्यामेला घेऊ सोबत म्हणजे कसं, ते पोरी बारीची जात आहे आपल्याला काही कमी जास्त करता नाही. पोट्ट असलं का 2-4 झापाडी देता येते. ते पोरगी होय ना, तिला एकटे ठेवता येणार नाही, ते येणारही नाही. तर तिच्या भावाला घेऊ श्यामेले, म्हणजे श्यामेला घेतला म्हणजे मग कसं त्याची बहीण आहे तर बरं राहते. त्या पोरीच्या भावाला घेता का श्यामेले? घ्या ना मग, घ्या, बरं आहे ना मग. दोघापेक्षा ती घेऊ जाऊ. आणि काय म्हणते ते पोट्ट जॉब करते आपल्या रोशने तिथं, सगळा पत्ता काढला गिडला आहे मी ना. आणि दोघे नवरा बायको म्हणून राहून राहिले बरं. हा चला आपण काय नाही आता तिथून निष्ठाच्या पहिले घेऊन येऊ त्याला. हा हे बाई मागच लागली ना. मामा मी येऊन तर राहिलो तुमच्यासोबत, पण माय बिलकुल मन नाही. हे मामीचं चुकते. आता त्या पोरीचं पोराचं मन आहे लग्न करून लग्न करायचं एकमेकासोबत, तर मामी काय अशा करते. चंदा मामी देऊन द्यायला पाहिजे ना, लग्न करून द्यायचं. मागून घ्यायला लागत होतं त्या शीतलली. पोरगी काही बेकार नाही ना, पोरगी चांगली आहे, माझ्यासारखी नाही आहे वळणारी पोरगी, ते चांगली पोरगी आहे. जवाई मी समजूनच नसून सांगितलं का चंदाबाईले? लय वेळा ते उठून पाहायच्या पहिलेच सांगितलं, पण ते बाई ऐकत नाही ना. आणि आपले भाऊजी ऐकत नाही. दाजी तर बस लयच गरम झाले होते त्या दिवशी मायावरच. आता काय करता मग, मागून घ्यायलाच पाहिजे ना. आता हे असं उठून पाहिलं सांगा बरं. हा आता आणल्यावर त्याला आणल्यावर पाहू ना काय म्हणते काय नाही, तो पहिले घेऊन तर यायला लागत. आम्हा ते पोरगी खरंच चांगली आहे जी. हा ना, रोशनचं लय मन आहे तिच्यात त्या पोरीत. मी पाहिलं ना आता. पण आई ना बाबा काहून तर काय माहित का, तिच्या आईच्या ना नाहीच म्हणते. नाही म्हणाले, नाही म्हणाले पाहिजे. तिच्या आईचा विचार करायला परवडते का? ते पोरगी तर चांगली आहे ना, माना दानाची आहे, पुन्हा का नाही जास्त हे बी नाही आहे ते. हा समजदार आहे ते पोरगी. तू सांग ना बाई रोशनी, त्या बाबाले 2 शब्द समजावून सांग. ऐकन त्या मतानं तर ऐकन. हा तू म्हणतो ती पोरगी चांगली आहे म्हणून. पहिले जाऊ दे, पहिले त्या पोरीले पोराले आणू दे, मग नंतर पाहू काय करायचं काय नाही. सापडते नाही सापडतो दूध काय म्हणणं आहे. तुम्ही शोध लावला ना, मामीजीले सांगा त्यांना, मामीजीले का म्हणा पत्ताच लागला नाही म्हणा, पत्ताच लागला नाही म्हणा. आणि ते काही सापडले नाही म्हणा. जाऊ दे ना, त्याची वाली लाईफ त्याची जिंदगी जगू दे ना. त्याला काय त्याच्या मागं जायचा विचारायच्या. विचार तसंच होता जवाई मायाला, पण माझ्या घरचीच्या समोर फोन आला ना, कोणी आले आणि त्यानं सांगितलं ना पत्ता गित्ता लागला आहे, पोरगी आहे म्हणून जागेवर. तर ते सांगत गेली ना माझ्या घरची, हिच्या आपल्या रोशनीच्या मायाजवळ चंदाबाई जवळ. आणि ते आली धावत जाय, तू आत्ताच जाय जवायला घेऊन जाय म्हणून आलो मी. हे बायाचं ना अवघडच काम राहते, पततच नाही गोष्ट कोणतीच पोटात. बरं मग चला मामाजी जाऊ, काय करायचं काय नाही तर त्याला घेऊन येऊ. आणि तुम्ही समजावून सांगा या रोशनीच्या माय बापाली, जाऊ द्या म्हणा आता, मागून घ्या म्हणा ती पोरगी. चला त्या श्याम्याला बोलवा. पहिलेच त्यांनी पाहिलं का माझ्या दिमाग सटकते, रोशनीला मारलं तहानपासूनच. हा तुम्ही बोलवा त्याला, चला 3 जण चाललो जाऊ. बरं फोन करतो ना मी, फोन करतो तुम्हाला. इकडून आम्ही निघतो, तिकडून तुम्ही निघा. फोन करतो मी श्यामेले. लवकर या मात्र सगळी, टाइमपास नका करू, लवकर या. मी तरी काय हो म्हणलं जी मामाले. नाही म्हणा लागत होतं, मी नाही येत मामाले काम आहे म्हणून. मामा एकटे जात नव्हते आणि बिन फालतू जाऊ दे ना, त्याला पकडून आणा आणि हे करा आणि ते करा. अजून आई ना बाबा मानलेच नाही म्हणजे त्यानं कशानं काय केलं म्हणजे जीवाचं. मग नाही पाहू ना काय होते काय नाही, तो पाहू ना. थांब ना, घरी तर आणू दे त्याला. थांबा भाऊजी, असे काहून चालले तुम्ही घर सोडून? काय म्हणन लोक तुम्हाला, आणि मला तरी काय म्हणन जी, काहून असे घर सोडून चालले जी तुम्ही भाऊजी? हा सागर भाऊजी, असं घर सोडून नका जाऊ जी, मायामुळे तुम्ही घर सोडून चालले आहे ना.
मी न आजपर्यंत कोणत्या बाईचा अपमान केला नाही, अपशब्दानं बोललोय नाही, मानादानानं बोललो. पण मला तुम्हाला वहिनी बी मनुष्य नाही वाटत आणि तुम्हाला काहीच मनुष्य नाही वाटत. आणि आई ना बाबा, आता मी चाललो तर चाललो, तुम्ही काय लढून राहिले? जाऊ दे ना, मध्ये राही ना, आता तुम्ही राही ना. हा बाबाले आईले मी पाहिजे नाही ना, माय बायकोही नाही पाहिजे, तुम्ही चांगले वाटून राहिले त्याईले. मग मी काय करू? आता नाही राहू शकत मी तुमच्यासोबत एका घरात राहू शकत नाही. आता बाबाची गलती नाही, तुमची गलती नाही, माझी गलती नाही. मला माहित नव्हतं माझे सासरे होते बा म्हणून. मला माहीतच नाही माझे नातेवाईक नवऱ्याच्या इकडले होते बा म्हणून. आता मला माहीत असतं असं घरी तुमच्यावाल्या असं होणार बा माया आल्याच्यानं, तर मी आली नसतीची इथं भाऊजी, कधीच नसती आली. पण मायावर मजबुरी आहे, माझे लेकरू आहे दवाखान्यात, त्याच्यामुळे मला यावं लागलं इथं. तुम्हाला वाटत असेल ना तर थांबा, आज माझ्यावाल्या लेकराला सुट्टी होऊन राहिली, मी तिला घरी आणणार आहे. 2-3 दिवस मला टाईम द्या, मी रूम करतो दुसऱ्या इकडं. पण तुम्ही कायले असे सोडून जाता? तुम्ही झाले तर त्याचे सक्के पोरग झालं. तुम्ही किती काही जातो म्हणलं ना तरी आई बाबा तुम्हाला जाऊ देणार नाही, मला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे. ते स्वतःच्या लेकराला हकलून राहिले घरातून, पण ते तुम्हाला जाऊ देणार नाही, जाऊच देणार नाही ते तुम्हाला. जाऊ देऊ बे, काऊन जाऊ देऊ? तुला एवढे नाटक करण्यापेक्षा निघणं जाणं सर, काऊन जाऊ देऊ बे तिले? ते बी सून होय ना माईवाली, त्या बायकोपेक्षा 10 पटीनं चांगली आहे बे. चालू ताई अलग बा, जा ते बा आई बाबा कसे बोलून राहिले. काय नाही नाटकं करता, बिनफालतूचे नाटकं करायला आम्हाला रोखाचे. एवढे नाटकं नका करू, आम्हाला माहीत आहे. जाणून बुजून तुम्ही आमचं घर फोडून राहिले, घर फोडाले. आणि पूर्ण आरोप मायावर आणला आईनं बाबानं, मी घर फोडतो म्हणते. मी कायचं फोडलं? तुम्हीच आहे त्या आल्या घरात आणि हे लोक आमच्यासोबत वाईट वागून राहिले. याच्या पहिले विचार नाही केला तुम्ही, आणि आता कायले विचार करून राहिले? जाऊ दे ना, आमच्या गेल्यानंच तुमचं बरं होईल. तुम्हाला बी तर तसंच वाटून राहिलं होतं ना. तुम्हाला इथं तसंच वाटून राहिलं होतं. अंदरून तर तुम्हाला लय खुशी झाली असं, बाहेरूनच फक्त दाखवून राहिले आम्हाला, रोखाचं नाटक करून राहिले थांबवायचं. राणी माय पोरगी दवाखान्यात आहे व तिची चपेत घेऊन सांगतो बिचारे, माय मनात असं काहीच नाही हो बाई. मी पैशाची लोभी नाही आहे बाई. माझ्या घरी चांगल्या घरी होती हो मी, चांगलं आहे. माय बापाच्या घरी चांगली होती मी, आणि नवऱ्याने दिलं होतं ना, नवऱ्याच्या घरी चांगली होती. पण आता माय नशीब बेकार का माय नवरा असा निघाला. एवढी झट नको घेऊ मायावर, एवढा आरोप नको घेऊ. या का मजबूर बाईच्या अंगावर आरोप घ्यायले. काही बोलता बिचारे, मी माझ्या लेकरात हे आहे आणि तुम्हाला काही बोलता. मी कायले फोडू व तुमचं गर्व? माझ्यावर मजबुरी होती म्हणून आली मी बाई इथं, नाही ती येतच नव्हती मी. ते बाबानं मला जबरदस्ती आणलं म्हणून आली मी. काही बोलतो तू वर आणि एवढं नाही बोला बिचारे. नालायकपणाची कशी बोलते तिथे पा, राणी पा कशी बोलते, तरी याला लाज नाही. बायको 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 काय बोलून राहिली हो राणी तू तिले? काही तर मान मर्यादा ठेवत जा. यापेक्षा मोठी आहे ती, वया नाही आहे, माना नाही आहे, काही मर्यादा नाही आहे तुले. काही शिकवलं नाही खरंच तुले, शिकवण बरोबर नाही आहे तुले, शिकवण बरोबर दिली नाही त्या घरच्या लोकांना. बाबा मग आम्ही निघून राहिलो ना, निघून राहिलो. हे काय अगाऊ तमाशा करून राहिले ह्यावाल्या ताई? इनं राहिले पाहिजे ना. पोरगी बिमार आहे तर मग इले आता तुम्ही ठेवून राहिले ना, आम्ही चाललो ना आता चुपचाप. इनं कायले अडवलं आम्हाला? लोक म्हणणार आजूबाजूचे नवीन सून आले म्हणून घरात, म्हणून चट्ट्या पोरायले ना, सुनेला अकलून दिलं म्हणून घरातून निघून गेले म्हणून सर्व आरोप मायावरच लागला. आणि तू तरी समजावून सांगते आल्या नवऱ्याले बिचारे, असे नका करू दोघंच्या दोघे. मी काय वा आज राहीन उद्या राहीन, तुमचं घर आहे. मला काही नाही पाहिजे याच्यात. तुला वाटत असेल मी पैशाच्या लोभानं आली इथं, पैशाच्या लोभानं नाही आली हो इथं. माझे लेकरू सुद्धा झालं ना, तुम्ही चालली जाईन बिचारे. मायामुळे चालले ना तुम्ही, माझ्याचमुळे चालले ना. मी आली घरात म्हणूनच चालले ना तुम्ही. म्हणू दे ना मग, आता लोकांचा विचार आईले बाबाले नाही आहे. मग आम्हीच कायले करू लोकांचा विचार? लोकांचा विचार करायला बाबाले होता का लोकांचा विचार? सासऱ्याचं काढून राहिली का? लोकांचा विचार होता करून राहिली तर. आणि तुले विचार नाही आलता का माझ्या पोरासोबत पळे नाही, आता कुवाऱ्या पोरासोबत पळे नाही आले? तुले लाज नाही वाटली थोडीशी? माझ्या पोराचा फायदा उचलाच्या वेळेस नालायकवानाची तिले बोलून राहिली. अजून जा ना, निघ ना. या पोरीने मी ओळखलं नाही बा आतापर्यंत, ओळखलं नाही. लस पोरगी लय म्हणजे लयच तोफान आहे बोलण्याच्या बाबतीत. मी ना आज पहिल्यांदा पाहिलं या पोरीने एवढं बोलताना राणीले. असं वाटलं गरीब आहे, पण काही गरीब नाहीये तर बापा लयच तोफान आहे बोलण्याच्या बाबतीत. तर तुम्हाला आता मायावाल्या बायको सारे गलत्या दिसल. तुम्हाला हे वाली सून आली ना, मायावाल्या बायको तुम्हाला गलत्यात दिसणार आहे. आम्हाला जाऊ द्या. तुम्ही हे शालूबाई आम्हाला जाऊ द्या. मी तुम्हाला वहिनी नाही म्हणत आणि पहिली नाही म्हणत ना, मानत बी नाही. आणि तुम्ही मला त्यांनी फालतू माझ्या तोंडातून फालतू शब्द निघून जाईल. तुम्ही हल्लो का आणि आम्हाला जाऊ द्या चुपचाप. शालू हल्लो का त्याला जाऊ दे ते लायकीचे नाही, जाऊ दे बघ त्याला जाऊ दे. फालतू त्याच्या पाया नको लागू. त्याला एवढी हे असते ना तर असे वागले नसते दोघेच्या दोघे. जाऊ दे बाई, जाऊ दे.
आपल्याला स्वतःहूनच बोलवणार आहे सागरजी पाहिजे याच्यावर वेळ येणारच आहे कारण की यायचं दुसरं पोरगं नाही एक नंबरचं बेवडा आहे चांगल्या पोराचा नाश करून राहिली हे आणि बेकार पोराले जवळ करून राहिले ना यायलीच भोगाली येणार आहे पाहिजे तुम्ही चालेल लवकर लवकर ये बरं कोणाची गाडी होई बाई हे कोण आला आपल्या घरी आम्हा संध्या आली व अरे बापा बापा संध्या अरे बापा किती दिवसाच्या बाद आली हो माय पोरगी व माय निर्मला बाई आली का ह्या कशा काय आल्या बाई यायच्या घरून आपल्या संध्याच्या घरून काय म्हणता ई नेहा कसे आहे बरे गिरे आहे का हो ना बा बरं आहे आमचं तुम्ही माय पोरीला घेऊन आले का लय दिवस झाले जी पाहिलं नव्हतं संध्याले बरं झालं आणलं तर तुम्ही इकडून कशा काय आल्या तुमच्या घरी आलती का संध्या नाही मी गेलती ना मायावाल्या नंदीच्या इकडं मी गेली होती काम होतं थोडंसं गेली होती तर आली मग इकडून घेऊन आणि मग नंतर मी चालली जातो इले सोडलं इकडं आणि आता चालली जातो मी बाई अंदर चला असं कसं इच्छा इथूनच चालल्या तुम्ही चला अंदर चला बरं अंदर चला एक तर ऊन आहे किती चला बरं अंदर हो ना बापा असं कसं दरवाजातूनच जाता जी चला अंदर बरं झालं जी मला संध्याला लय दिवस झाले जी मी पाहिलं नव्हतं जी पुट्टी बारकी काऊन वाटून राहिली बरं चेहऱ्यावरही नाराजी दिसते तिच्या हसून नाही राहिली काही नाही काऊन बारकी झाली पुट्टी होती कशी ना झाली कशी चला ना बाई ग अंदर चला ना जी बाई वेळ होऊन राहिला मला घरी नंतर येईन ना कधी बी मामी चला ना अंदर आता वाजलेच किती 5 वाजले सागर दादा तुम्हाला बसून देन ना गाडीत चला अंदर चला इथूनच कशा काय जाता मला बरं नाही वाटत बरं तो काय दादा बाई तू या सागर दादा तो तर उठून पयाला माय चला बरं बाई निर्मला बाई चला बरं अंदर पाहू तुमच्या जायचं चला अंदर चला बरं काय तुम्ही दरवाजातून बरं नाही आहे असं दरवाजातून जाणं चला कसं करावं गड्या घरी तर जाणं जरुरी आहे मला आणि हे म्हणते अंदर चाला वेळ नाही होईन का गड्या वेळ झाली या कारीनं आलो तर तिथून 3:30 वाजता निघालो तर पोचलं तरी इथं लवकर आता तिकडं घरी झाली वेळही नाही भेट झाला पाहिजे ना नाही तर मग अजून थांबा मध्ये एक तर दुसऱ्याच्या घरी झोप नाही लागत माय चला ना काकू आतमध्ये चला ना कोणत्या गावाला राहता काकू तुम्ही माय बाई हे नवीन सून होय काय यायची वाली राणी नाही दिसत बाई अंदर गिंदर असं नाही तर बाई प्रकाशपूर गाव होय ना बाई मायवाला वेळ होय ना हो बाई नाश्ता पाणी की करा काकू अशा जाऊ नका आणि जवळ आहे तुमचं गाव एवढं दूर नाही आहे चला बरं अंदर आता एवढे मेहनत करून राहिले तर आता काय करावं बाई आता जात लागनच तुमचा विचार करून काही फायदा नाही बरं निर्मला बाई तुम्हाला जाऊ देणार नाही मी अशी चला अंदर चला बरं हो येतो ना बरं बाप्पा चला बाप्पा आता तुम्ही तसे जाऊ देत नाही म्हणता थोडा वेळ बसतो आता चला काय म्हणते जीवा बरं आहे आता जीवाचं कौसुबाई बरं आहे सोडचिट्टी होणार आहे बा आता तिची वाली आता सोडचिट्टी होणार आहे आता तिच्याकडून निकाल लागणार आहे सोडचिट्टी होणार आहे सर्वे त्या जवायलेच बोलते बरं तिच्या घरचे नातेवाईक काही बोलून राहिले त्याचीच गलती आहे ना मग बोलणार नाही तर काय मग ते काय व्हिडिओ काय त्या बाईनं व्हिडिओ टाकला म्हणते ते ज्या बाईसोबत होतं मग बायाच्या बाया अशाच राहते बाई घरची बाई राहते बायाच्या बायावर असा विश्वास ठेवा ना बायकोसोबत विश्वासघात करण समजा तर असंच होणार आहे जिथं तिथंच भोगाली येते जी भोगाली आले जाऊ द्या हे तर आहेच म्हणा मग आता काय दुसरं लग्न करून द्या मग जीवाचं पोरगी आहे ना तिले नाही आपल्या जतीन म्हणते आता शिक्षण कर म्हणते तू शिक म्हणते स्वतःच्या पायावर उभी होय म्हणते आणि दुसराही तसाच निघाला तर मग त्याच्यापेक्षा पहिले स्वतःच्या पायावर उभी होय म्हणते असं म्हणून राहिले माहितीले शिक्षण करायला लावता का बरं आहे ना मग हो ते पोट्ट म्हणते तिची हाईट गीट बरी आहे म्हणते चांगली तिले पोलीसमध्ये आपण याच्यात टाकून देऊ म्हणे अकॅडमीमध्ये त्या पोलीसचं काय होईल काय नाही तर गरुड जेप म्हणते ना त्याच्यात टाकून देऊ म्हणे तिले आणि शिकायला लावू म्हणे तिले ट्रेनिंग वेनिंग करू म्हणे लागला तर लागला नंबर म्हणे तिचा झाली तर झाली म्हणे पोलीस असं म्हणते बाप्पा पोलीसचं काही खरं आहे का जी लागते ना नाही लागत आता सरकार ड्युट्या बाई हे नाही राहिले ना जी सोपी नाही राहिले ना त्याच्यातही काय किती हे करावं लागते म्हणते बाप्पा माय आवरून सांगे बाप्पा आता हे मायवाली सून केलं ती ना लय दिवसपर्यंत ते ग्राउंड घेऊन करे वाटते ते आणि नाही लागलं तर दिलं माहिती ना सोडून त्याचा पिच्छा तर आता हे जॉब करते तिकडंही करे कंपनी तिकडंही करते कायच्यात तरी गेलती म्हणते ते कोणत्या तरी याच्यात 4 का 5 मार्कांनी गेलती म्हणते बापा कायच्यात होय ना कायच्यात नाही तर आणि ते फिजिकलमध्ये तिचं बरोबर आलं नाही म्हणे काय होतं आणि म्हणून मग त्यांनी सोडूनच दिलं तिनं अर्नेला आवडत नाही ते पोलीसचं ड्युटी त्याच्यापेक्षा नर्सिंग करायला लाव ना जी
त्या सरकारी ड्युटीचं काही खरं आहे का लागतेस म्हणून. नर्सिंग करायला लावा मस्त. नर्सिंगमध्ये प्रायव्हेट जॉब कुठेही लागते. आता ते मायवाल्या भाशी आहे ना माय नंदीची पोरगी बाई, आणि पुण्याले आणि मुंबईले प्रायव्हेट नर्स म्हणून काम करते. मुंबईलेच करते म्हणा. किती पैसे कमावते ते आता चांगली. स्वतःचं घर घेतलं माहिती ना. जास्त वयाची नाही आहे ते. तिचंही असंच झालेलं आहे. नवरा नाही सुद्धा निघाला तिचा, तर तिनेही असंच केलं. तर आता मस्त पैसे कमावते ते. अमाय बाई हो काजी, सांगून पाहा लागेल बाई जतीनले काय म्हणते काय नाही. तर त्या पोरीची नाही का आपल्या जीवाची पोलीसमध्ये का नाही करायची इच्छा नाही आहे. तिला आवडत नाही पोलीसचं जास्त काही. म्हणजे ते म्हणते उड्या मारा धावा, आणि ते पोट्टी फसफस पहिले तिले दम येते, दमाची शिकायत आहे. आणि हे जतने तिले म्हणते पोलीसच कर पोलीसच कर. सांगून पाहा लागेल बाई संध्याकाळी. बरं झालं तुम्ही मला सांगितलं हे नर्सिंगचं. तर बसले का जी अंजनी बाई? आजी अंजनी बाई तुमच्या सुनेनं काय घातलं होतं जी काल? मार लंबाच्या लंब गोल 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 बापा. मला तर हसाच आला बाप्पा. काही घालते बापा तुमची सून तर. आणि त्या दिवशी टमाटर मागायला गेली तर बापा बापा ते पॅन्ट आणि शर्टच घातलं होतं तिनं. तुम्ही नव्हत्या घरी. माय सून पॅन्ट न शर्ट तर काही बोलतं का हो गंगे? अक्कल हाय का नाही हाय तुले? माय सून पॅन्ट आणि शर्ट गिट नाही घालत वा. काय गोष्ट करता तुम्ही? होते नाही ना दोघंही नवरा बायको त्या दिवशी घरी. ते आनंद भाऊ बी घरी नाही होते ना तुम्ही घरी नाही होते. कुठं तरी गेलते वाटते. तर तेव्हा मी टमाटर मागायला गेलती. मला पाहिल्याबरोबर नाही का पॅन्ट शर्ट घालून होती, आणि मला पाहिल्याबरोबर पळली माय. आणि तुमच्या अरुण न त्यांनी मला टमाटर आणून 2. माय सून कशी काय पॅन्ट आणि शर्ट घालून हो बाप्पा? काही सांगतं तर. मी तर नाही पाहिलं एवढे दिवस झाले, आता एवढे महिने होऊन राहिले. तिला कधी पॅन्ट शर्ट घालताना पाहिलं नाही मी ना. ते लंब लंब गोल गोल म्हणशील तर घालते बापा. ते मॅक्सी मॅक्सी काय होई ना काय नाही. तर आता घालते तर घालू द्या माय. काय बोलाव तिले? तिच्या मतानच करते ते. तर आता ते पोरग म्हणते काही नाही होत घालू देत, आपण काय म्हणणार आहे. तिले घाल बा म्हटलं आता. पण ते पॅन्ट आणि शर्ट तर नाही घालत वा. मला दिसली माय त्या दिवशी म्हणून सांगितलं तुम्हाला. नाही तर मला काय करा लागते लोकांच्या घरचं. पॅन्ट शर्ट घालो माय का काही घालो का नको घालो, मला काय करा लागते. चालली बापा मी घरी. आता माय सून पॅन्ट शर्ट तर घालत नाही. जी विचारा लागन तिले घरी गेल्यावर. काही सांगत असं नाही हे वाली. तुम्हाला काय माहीतच नाही का हिचा गंगाचा स्वभाव कसा आहे तर. हो हाय गे म्हणा. ते आगसला बी आहे. घरी गेल्यावर एक वेळा विचारा लागन बरं खरंच घातले का नाही घातले. तर साऱ्या गावभर करण आता हे वाली गंगी. अंजनी बाईची सून पॅन्ट शर्ट घालते, अंजनी बाईची सून पॅन्ट शर्ट घालते. साऱ्या गावभर करण का तर काय.